नमस्कार. आज आपण बघणार आहोत की ब्रोकरेज चार्जेस आपल्याला चेक करायचा असेल तर कोणता ऑप्शनवर क्लिक करून आपण चेक करू शकतो. बरोबर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रोकरेज चार्जेस कंपल्सरी लागतात. सेबीने नियम बनवलेला त्यानुसार कोणताही तुम्ही एंजल वन किंवा दुसरं ॲप्लिकेशन यूज करत असेल तर त्याला ब्रोकरेज चार्जेस कंपल्सरी आपल्याला पे करावंच लागेल. बरोबर, तर तुम्ही ट्रेडिंग करत असताना कोणते चार्जेस कशामध्ये लागणार आहे हे चेक करायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला खाली 5 ऑप्शन दिसत आहे, ज्यामध्ये होम पेज, वॉच लिस्ट, पोर्टफोलिओ, ऑर्डर अँड अकाउंट ऑप्शन आहे. तुम्हाला अकाउंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल प्रोफाईल कुठं असते. प्रोफाईलच्या ऑप्शनमध्ये पहिले तुमचं नाव दिसतंय, इथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट प्रोफाईलमध्ये जाऊ शकता किंवा वरती तुम्हाला नाही का UR अकाउंट गेट 500 अँड त्याच्या बाजूला छोटंसं सर्कल दिसते, यावर क्लिक करायचं आहे. इथं असते आपली प्रोफाईल. ओके, थोडंसं खाली गेलं की तुम्हाला ब्रोकरेज चार्जेसचं ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचं आहे. ओके, इथं सगळे डिटेल्स दिलेलं आहे, कोणते चार्जेस कशामध्ये आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही डिलिव्हरीमध्ये ट्रेडिंग करत असेल तर तुम्हाला 0.1% चार्जेस लागेल. इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असेल तर तुम्हाला 0.3% चार्जेस असेल. अँड तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन किंवा करन्सी किंवा कमोडिटीमध्ये पण ट्रेड करत असेल तर तुम्हाला 20 रुपीज पर ऑर्डरनुसार चार्जेस लागणार आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त चार्जेस लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमचे चार्जेस कमी करून दिले जाईल आणि तुमचे असं स्ट्रक्चर असेल म्हणजे नॉर्मल चार्जेस आहे, तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. ओके, थँक्यू.